विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती येण्यासाठी मी आणि विष्णू लाडसर आपण नेहमीच या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ही जाहिरात येण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे ही माहिती भेटलेली आहे. विष्णू लाडसरांनी एक RTI टाकले होतं आणि संपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लवकरच वनरक्षक पदाची 1000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटणार आहे. त्याचा या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आणि या ठिकाणी सोर्स काय आहे हे देखील डिटेल्समध्ये पुढे दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वनरक्षक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. सर्व अपडेट तेथेच तुम्हाला बघायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी जो RTI टाकलेला होता विष्णू लाड सरांनी, तो संपूर्ण जागांचा दाखवणार आहे. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, सांगणार आहे. तर पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की जवळजवळ 75% प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून जसेच्या तसे रिपीट होतात. त्याच्यामुळे ही पुस्तके नक्की खरेदी करा. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये ही पुस्तके खरेदी करा आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. तर आता जो RTIचा रिप्लाय आलेला आहे, RTI कधी टाकला होता? सप्टेंबर 2025 म्हणजेच मागील वर्षी जो RTI टाकला होता त्याचा रिप्लाय आत्ता आला आहे. परंतु आपण मागे या ठिकाणी फक्त किती 600 या ठिकाणी 600 काहीतरी रिक्त पदे दाखवत होते. 600 पेक्षा कमी पदे म्हणजे या ठिकाणी मागील पदभरतीमध्ये त्यांनी दाखवलेली होती. परंतु आता जास्त पदे भरली जाणार आहेत. याचं कारण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बघू शकता आजची तारीख आहे 11/2/2026 ची ही अपडेट आहे. सरांचं नाव वगैरे मी इथे हाईड केलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सरांनी प्रश्न काय केला होता? महाराष्ट्र वन विभागामध्ये 1 डिसेंबर 2025 पर्यंत वनरक्षक गट क ची वनवृत्तानुसार किती पदे रिक्त आहेत असा प्रश्न उपलब्ध त्यांनी केलेला होता. RTI मार्फत ही माहिती मागवलेली होती. तर त्याच्यामध्ये आपल्याला जी अपडेट भेटलेली आहे ते इथे तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला संपूर्ण इथे दाखवणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकता सरळ सेवा मंजूर पदे, पदोन्नतीने पदे. आता ही पदोन्नतीने येथे भरलेली नाहीत. याच्यामध्ये देखील अजून पदे रिक्त होणार आहेत. याचं कारण काय होणार आहे? तर जे वनरक्षक आहेत त्यांना 25% पदं हे वनपाल पदावरती प्रमोशननी भरली जाणार आहेत. म्हणजेच डिपार्टमेंटल एक्झामने भरली जाणार आहे. त्याच्यामुळे अजून देखील पदे याच्यामध्ये रिक्त होणार आहेत. आता नीट फंडा समजून घ्या. याच्यामध्ये मी जास्त माहिती सांगत बसणार नाही. डायरेक्टली रिक्त पदे मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण येथे जर बघितलं, आता या ठिकाणी 686 पदे येथे रिक्त दाखवत आहे. सरळ सेवेने भरावयाची पदे ही एवढी आहेत किती? तर बघू शकता हे 3 ही पदे सेम आहेत. 686 ही सरळ सेवेची पदे आणि रिक्त पदे देखील तेच म्हटले आहे. कारण तेवढ्या पदांची जाहिरात येणार आहे. तर तेवढ्या पदांची नाही तर निश्चितच 1000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येणार आहे. याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ही जी माहिती भेटलेली आहे कधीपर्यंतची रिक्त पदे आहे? सप्टेंबर 2025 पर्यंतची ही पदे रिक्त आहेत आणि त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आता मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाहिरात आपली येणे अपेक्षित आहे. त्याच्यापर्यंत या ठिकाणी एवढ्या 5 महिन्यामध्ये अनेक 100-200 पदे, 200 पेक्षा जास्त पदे रिक्त होणार आहेत. त्याच्यामुळे या पदांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. आता वनवृत्तानुसार मी तुम्हाला सांगतो. आता ही पेसा आणि बिगर पेसा क्षेत्र दोन्ही मिळून पदे आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पेसाचा निर्णय झालेला आहे. त्याच्या संदर्भात देखील मी नवीन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आता फक्त वनवृत्तानुसार सर्व पदे जर बघितले तर 886 असणार आहे. चंद्रपूरला असणार आहेत 63 जागा. त्याच्यानंतर गडचिरोली असणार आहेत 93 जागा. त्याच्यानंतर नागपूरला यावर्षी कमी जागा आहेत. इथं आहेत 121 जागा. त्याच्यानंतर अमरावती वनवृत्त 100 जागा. त्याच्यानंतर यवतमाळ वनवृत्त 75 जागा. त्याच्यानंतर आहे अ, हे प्रमोवन्स हे वेगळ्या पद्धतीने भरलं जातं. कधी-कधी याच्यामध्ये देखील जागा ॲड केल्या जातात. त्याचे आहेत 2 जागा. त्याच्यानंतर पुणे वनवृत्तामध्ये फक्त 12 जागा असणार आहेत. त्याच्यानंतर धुळे वनवृत्तामध्ये सर्वात जास्त जागा येणाऱ्या भरतीमध्ये असणार आहेत. 222 पेक्षा जास्त पदे याच्यामध्ये भरली जातील आणि नाशिक वनवृत्तामध्ये कोणत्याही प्रकारची पदभरती केली जाणार नाही. जर जागा रिक्त झाल्या तर याच्यामध्ये 1-2 जागा 7-8 जागा होऊ शकतात. परंतु सध्या तरी काहीच रिक्त नाहीत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर वनवृत्त 26 जागा. ठाणे वनवृत्तामध्ये जागा वाढवण्याची नेहमीच शक्यता आहे.
118 सध्या तरी आणि कोल्हापूर वनवृत्त एकूण 54 जागा. अशा प्रकारची एकूण 886 पदांची जाहिरात नक्कीच प्रसिद्ध होणार आहे आणि जर जागा वाढवल्या रिक्त पदांचा अजून अहवाल पुढे जर गेला तर 100% 1000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.